नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की प्रिया ही खोटी तन्वी आहे, म्हणजे प्रिया ही कोणतीही आपली तन्वी नाही हे सत्य रविराज समोर आलेले असते। कारण प्रिया ही नागराज आणि राकेश बरोबर बोलत असते आणि साक्षी बरोबर सुद्धा तिचे कॉन्टॅक्ट चालू असतात, तेव्हा रविराजने सर्व ऐकलेले असते आणि अचानक प्रिया ही समोरून येते। तेव्हा प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तिला समजते की आता ह्या रविराजला समजले की आपण खोटे नाटक बनवून या घरामध्ये राहतो। तेव्हा रविराज हा आता आपल्याला या घरातून लवकरच हकलपट्टी करेल आणि आपली आता कोठेही काहीच राहणार नाही, म्हणून तिला असे वाटत असते की आता ह्या रविराजला धडा शिकावाच लागेल। तेव्हा रविराज म्हणत असतो की आता मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार आणि जी सायली आहे ना तीच आपली तन्वी आहे हे सत्य रविराजने त्यांच्या तोंडातून ऐकलेले असते। म्हणजे प्रियाच्या आणि साक्षीच्या जे बोलणे त्यांचे चाललेले असते तर रविराजला हे सत्य समोर आलेलेच असते। तेव्हा मात्र नागराजचे सुद्धा सत्य रविराजला समजलेले असते। तेव्हा रविराज म्हणतो की आता मी लवकरच सुभेदारांच्या घरी जाईन आणि हे सर्व सत्य सर्वांना सांगेन। सायली हीच आपली तन्वी आहे आणि इतक्या दिवस सायलीने खूप काही भोगले। आत्तापर्यंत मी प्रिया तुझ्यावरून माझ्या सायलीचा म्हणजे माझ्या मुलीचा रागराग करत आलो, वाटेल नाही ते मी तिचा अपमान करतच गेलो, पण माझ्या सायलीने कधीही मला एक शब्दसुद्धा वर करून ती कधीही बोलली नाही। त्यामुळे प्रिया तू का खोटं वागली असेल, एका बापाला आणि एका मुलीला तू का तोडवलेस, त्यांचे जन्माजन्मांचे नाते तू एका तुझ्या येण्याने संपुष्टात का आणले। आजपर्यंत मी तुला माझी मुलगी मानत होतो, मी काय अशी चूक केली होती तुला मुलगी मानण्यामध्ये आणि काय इतका मोठा धोका तू आम्हाला दिलास। तेव्हा रविराज हा प्रियावर खूपच भडकलेला असतो। प्रिया म्हणत असते की मी काही चूक केलेली नाही। तेव्हा प्रियाला वाटते की आता हा रविराज आपल्याला नक्की घराबाहेर काढेल, म्हणून रविराज खूप भडकलेला असतो आणि तो तिकडे जायला निघलेला असतो। तेव्हा मात्र प्रिया ही समोर एक लोखंड असते तर ती लगेच रविराजच्या डोक्यामध्ये ते सनकन असे मारते। रविराज बेशुद्ध पडलेला असतो, त्याची अवस्था भयानक झालेली असते आणि त्याच वेळी सुमन धावतच येते आणि भाऊजी तुम्हाला काय झाले असे विचारते। तेव्हा मात्र प्रिया लगेच खोटे नाटक करते आणि बाबा तुम्हाला काय झाले म्हणून लगेच रविराजला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले असते। तेव्हा मात्र रविराजला काही असे थोडेसे आठवण्यासारखे होत असते, कारण त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो। तेव्हा मात्र रविराज हा हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सायली ही रविराजची काळजी घेत असते। तिला असे मनोही वाटत असते की आपलं या घराशी काहीतरी नातं आहे, नक्की काहीतरी असं खास नातं आहे। रविराज काकांशी मला इतकी जवळीक का वाटते आणि लहानपण माझ्या या घरात गेले की काही अशा प्रत्येक आठवणी सायलीला आठवत असतात। तेव्हा मात्र रविराज सायलीला सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सायली तूच माझी मुलगी आहे, पण प्रिया ही समोर असल्यामुळे रविराजला काहीही सांगता येत नाही आणि एक दिवस अशी सायली रविराजची काळजी घेत असते। तेव्हा मात्र रविराज एका चिठ्ठीवर लिहितो की सायली हीच माझी तन्वी आहे। तेव्हा मात्र ती चिठ्ठी रविराज हा लगेच सायलीसमोर फेकतो आणि सायली ती चिठ्ठी उचलते। तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सायली ही रविराजला म्हणत असते की ती चिठ्ठीमध्ये कोणी लिहिले की सायली हीच माझी तन्वी आहे, म्हणजे बाबा मी तुमची मुलगी आहे का। तर सायलीला खूप मोठा धक्का बसतो। तर रविराज हो बोलतो आणि रविराज हो म्हटल्यानंतर सायली लगेच रविराजला प्रेमाने मिठी मारते आणि बाबा इतके दिवस तुम्ही हे सत्य का लपवले माझ्यापासून। तेव्हा रविराज सर्व प्रियाचे कारस्थान सायलीला सांगतो की आत्तापर्यंत मला माहीत नव्हते की तूच माझी मुलगी आहे, कारण मी आत्तापर्यंत कधीच प्रिया आल्यामुळे तुला शोधण्याचा प्रयत्न केला नाही। मला असे कायम वाटायचे की तूच नक्की माझी मुलगी असेल, पण प्रिया घरी आल्यामुळे मला प्रियाने अनेक असे पुरावे दिले आणि तीच माझी मुलगी आहे हे सिद्ध करून तिने दाखवले। पण एक दिवस माझ्यासमोर प्रियाचे सर्व कारस्थान आले आणि झालेला सर्व प्रकार रविराज हा सायलीला सांगतो।
तेव्हा सायली म्हणत असते की आता हे सत्य मला लवकरच सर्वांसमोर घेऊनच यावे लागेल आणि हे मला पुरावे सगट सिद्ध करावे लागेल, कारण अर्जुन माझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, कारण अर्जुन आणि घरातल्यांना सुद्धा समजलेले असते की प्रतिमाचे गुण हे आपल्या सायलीमध्ये का दिसतात आणि सायली हीच आपली तन्वी आहे असे सर्वांना मात्र वाटत असते। मात्र सायलीला आता पुराव्याची गरज असते। तेव्हा सायली ठरवते की आता लवकरच आपल्या आईचा वाढदिवस येणार म्हणजे प्रतिमाचा, आणि त्या दिवशी जेव्हा माझी आईची डिलिव्हरी ही एका हॉस्पिटलमध्ये झाली होती, रविराजने तिला कोणत्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेली आहे हे सर्व सत्य सांगितलेले असते। आणि आता माझा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला तेथे माझे बर्थडे सर्टिफिकेट नक्की असेल आणि DNA टेस्टचे रिपोर्ट हे जर बर्थडे सर्टिफिकेटला जर जोडले गेले आणि सेम ते रिपोर्ट जर आले तर मी नक्की तन्वी आहे हे सिद्ध होईल। तेव्हा रविराजने सांगितल्यानंतर सायलीचा सुद्धा खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि तिला सुद्धा वाटत असते की मीच तन्वी आहे, कारण तिला त्या घराशी जोडले गेलेले नाते प्रत्यक्षाने आठवत असते। तिच्या कानामध्ये प्रत्येक ठिकाणी आवाज हा घुमत असतो, म्हणून सायली ही लगेच प्रियाला चॅलेंज करत असते की आत्तापर्यंत तू खूप काही गुन्हे केले आणि आता 24 तासाच्या आत मी तुला सर्व कसे पुरावे सिद्ध करून दाखवते की मीच ही तन्वी आहे म्हणून। तेव्हा सायली त्या हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून ती सर्व रिपोर्ट मिळवते। तेव्हा ते रिपोर्ट आणि ते DNA टेस्टचे सायलीचे रिपोर्ट हे मॅच झालेले असतात। तेव्हा सायलीचा आणि तन्वीचा म्हणजे ही तन्वी आहे हे रिपोर्ट मॅच झाल्याने सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि इतक्या दिवस मी माझ्या घरापासून लांब राहिले हे सायलीला खूप असा आनंद झालेला असतो। तेव्हा सायली म्हणते की आता माझ्या अर्जुनला, माझ्या लहानपणच्या अर्जुनला हे सर्व सांगायचे, म्हणून सायली ते रिपोर्ट घेऊन निघलेली असते। आणि सायली रिपोर्ट घेऊन जात असताना अर्जुनची गाडी समोरून आलेली असते आणि ते रिपोर्ट हे अर्जुनच्या गाडीवर येऊन पडतात। तेव्हा अर्जुनला सुद्धा त्या रिपोर्टवरून समजते की सायली हीच आपली तन्वी आहे। तेव्हा अर्जुन लगेच सायलीला प्रेमाने मिठी मारतो आणि खरंच सायली मला माफ कर, आत्तापर्यंत मी तुझ्यावर खूप रागवलो, तुला किती मी अपमानास्पद बोलत गेलो, पण सायली तू एकाही उत्तराने मला कधी ताठ मानेने उत्तर दिले नाही, कायम तू घरच्यांचा सर्वांचा अपमान सहन करत आली, पण खरंच मला माफ कर, मी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीला सुद्धा ओळखू शकलो नाही। अर्जुन म्हणतो की सायली मी जेव्हा तू मला सोडून गेली तेव्हापासून मी कधीच इतका हे टेन्शनमध्ये कायम राहत होतो आणि तुझी मला खरंच खूप आठवण येत होती, तुला मला काय शिक्षा द्यायची असेल ते दे। तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, आपण इतक्या नियतीने आपल्याला एकत्र आणले आणि देवबाप्पाच्या कृपेने आपण कायम एकत्र राहिलो, पण आज आपले नाते हे खरे आहे हे आपल्याला समजले। तेव्हा लगेच सायली ही अर्जुनला प्रॉमिस करते की आजपासून तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका। तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तू खरंच किती मोठे मनाची आहे ग, मी कायम तुझा रागराग करत गेलो आणि एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून मी तुला बाहेरची सुद्धा समजलो, मी कधीही तुझा स्वीकार केला नाही। पण सायली एक गोष्ट मात्र खरी आहे की आत्ता तू जे काही तुझ्यामधील गुण बघून मी तुझ्या प्रेमातच पडलेलं आहे, तर मला खरंच आपल्या लहानपणची खूप आठवण येते। आणि सायलीला मिठीत घेतल्यानंतर अर्जुनला मात्र त्यांचे लहानपणीचे एकत्र घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात। अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि सायलीला तू चक्क मिठी मारतो। तेव्हा मी तुला सोडून आता कधीही कुठे जाणार नाही आणि सायली प्रियाचे सर्व कारस्थान हे अर्जुनला सांगते आणि लवकरात लवकर प्रियाला जेलची हवा दाखवून आपल्याला मधुभाऊंची सुद्धा सुटका करायची। आणि आता महत्त्वाचे आणखीन खूप पुरावे आहे की आपल्याला साक्षीला सुद्धा यामध्ये गुंतवावे लागेल आणि यामध्ये मधुभाऊंची खरी ही अडकवणारी साक्षी आणि प्रिया ह्या दोघी आहे। तेव्हा आता प्रियाचा चेहरा लवकरच सर्वांसमोर आणण्यासाठी अर्जुन आणि सायली एकत्र येऊन काय नवीन गेम खेळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।